नमस्कार श्रोते. आपल्या देशात, आपल्या राज्यात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात, आपल्या गावात आणि आपल्या आजूबाजूला आपण ज्या समाजात राहतो तिथे नेमकं काय घडतंय यांचं निराकरण किंवा या उत्सुकतेचं निराकरण करण्यासाठी तुम्हाला नक्कीच पर्याय शोधावा लागत असेल ना. आता त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन. त्याचा पर्यायाचं त्या नाव आहे सुराज्य मराठी न्यूज चॅनेल. तुम्ही आतापर्यंत सुराज्य मराठी न्यूज चॅनेलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल किंवा शेअर केलं नसेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करून नवनवीन अपडेट्स मिळवा, जेणेकरून समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. उत्तुंग सह्याद्री पर्वतरांगेच्या पर्वत शिखरांमध्ये सर्वात उंच पर्वतरांग असलेले शिरपुंजे, गवळदेव, घनचक्कर डोंगर रांगेतील हे धार्मिक व ऐतिहासिक ठिकाण. कळसुबाई हरिश्चंद्र वन्यजीव अभयारण्य क्षेत्रात येणाऱ्या डोंगर रांगेतील तीनही गड आपापल्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटक व भाविकांसाठी परिचयाचे आहेत. भैरवगडाला जागृत भैरोबा देवस्थानामुळे धार्मिक वारसा लाभलेला आहे. याबरोबरच ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा लाभलेली आहे. या गडावर बंदिस्त पाणी टाके, कातळात कोरी गुहा व असंख्य कोरीव पाणी टाक्यांची शृंखला दिसून येते. मोठ्या प्रमाणात केलेले कातळ कोरीव काम या गडाच्या पराक्रमी व वैभवशाली इतिहासाचे प्रथम साक्षीदार म्हणून आजही आपल्याला पाहावयास मिळतात. या गडावरील भैरोबा देवस्थानही तितकेच जागृत व वैभवशाली आहे. कळसुबाई आणि हरिश्चंद्र यांच्या माथ्यावरती पसरली आहे ती शिरपुंजेच्या भैरवनाथाची अफाट कीर्ती. याच भैरवनाथाची येत्या 5 नोव्हेंबर 2023 रविवार रोजी भव्य यात्रा उत्सव भरणार आहे. भैरवनाथ देवस्थान हे प्राचीनकालीन देवस्थान आहे असे तेथील स्थानिक लोक सांगतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भैरवनाथाची भव्य यात्रा उत्सव सोहळा संपन्न होत आहे. अश्विन महिन्यात व दीपावली अगोदरच्या रविवारी भरणारी या यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या यात्रेला स्थानिक पंचक्रोशीतील लोक भैरोबाची वाट म्हणून संबोधतात. या यात्रेला वाट म्हणून संबोधण्याचे कारणही असे आहे की यात्रेच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी रात्रभर गडावर जागरण, गोंधळ केला जातो आणि दुसऱ्या दिवशी रविवारी वाटेला सुरुवात होते. यामध्ये देवाची काठी असते. यावेळी काठीला मोर पिसे लावून काठी सजवली जाते. नंतर गावातील पंचांच्या पारावर पूजन केले जाते व तेथून गावातील तरुण वाजत गाजत काठी भैरवगडाच्या पायथ्याशी 5 पायरीजवळ आणून पुन्हा एकदा पूजन केले जाते. त्यानंतर ज्या स्त्रियांना मूलबाळ होत नाही अशा स्त्रिया देवाजवळ बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी आपल्या डोक्याच्या केसांनी गडाची वाट झाडत देवाच्या काठीसोबत गडावर जातात आणि आपला नवस पूर्ण करतात. हेच या पंचक्रोशीतील भैरोबा वाटेचे वैशिष्ट्य आहे. ज्या गडावर सहजासहजी चालताना सामान्य माणसाचीही दमछाक होते, त्याच भैरोबा गडावर या स्त्रिया स्वतःच्या केसाने संपूर्ण वाट झाडत भैरोबा चरणी लीन होतात व आपला नवस पूर्ण करतात. काठी जात असताना पुढे ग्रामस्थ मंडळी काठीला व या स्त्रियांना रस्ता करत जातात. म्हणून या यात्रेला वाट म्हणून संबोधली जाते. या यात्रेला आजूबाजूच्या गावातील भाविक भक्तगण मोठ्या प्रमाणावर येतात व भैरवनाथाचे दर्शन घेतात. यात्रेच्या आधी ग्रामस्थ मंडळी गडावरची वाट श्रमदानातून दगडधोंडी बाजूला करून जिथे आवश्यक असेल तेथे खणून चांगल्या प्रकारे रस्ता तयार करतात. त्याचबरोबर गडाची सर्व रंगरंगोटी गावातील ह भ प दारकू महाराज धिंदळे करतात. अलीकडच्या काळात गडावर अनेक सुविधा निर्माण करत गडावर सुरक्षेच्या बाबतीत काळजी घेण्यात आलेली आहे. गडावर जाण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून लोखंडी पायऱ्या बसवण्यात आलेल्या आहेत. या गडाची साधारण उंची 40,000
35 फूट इतकी आहे. त्याला लागूनच घनचक्कर हे महाराष्ट्रातल्या सर्वात उंच शिखरांमध्ये क्रमांक 3चे शिखर आहे. याची समुद्र सपाटीपासूनची उंची 1509 मीटर म्हणजेच 4949 फूट आहे. त्याच्याच बाजूला 4थ्या क्रमांकाचे शिखर गवळदेव हे घनचक्कर आणि कात्राबाईची खिंड यांच्यामध्ये आहे. याची उंची 1522 मीटर म्हणजेच 4992 फूट आहे. या पर्वतरांगेतच मुडा, कात्राबाई, रतनगड खुटा हे आहेत. गवळदेव पर्वताच्या कडे कपारीत विस्तृत अशा नैसर्गिक गुहा आहेत, ज्या ठिकाणी आजही काही आदिवासी बांधव आपल्या जनावरांसह निवास करतात. या ठिकाणी एकावेळी 60-70 जनावरे बसू शकतील अशा प्रकारच्या नैसर्गिक गुहा पर्यटकांना आकर्षित करतात. या शिखरांवर शनिवारी रविवारी पर्यटकांची रेलचेल असते, असे आमच्याशी बोलताना शिरपुंजे गावातील ग्रामस्थ असलेले आदिबीज मशरूम उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री महेश धिंदळे यांनी सांगितले. नमस्कार, मी महेश रामनाथ धिंदळे. मित्रांनो, सालाबादाप्रमाणे ह्याही वर्षी आपल्या शिरपुंजेच्या भैरवनाथाची वाट येत आहे. मित्रांनो, दिनांक 5 नोव्हेंबर 2023 वार रविवार ह्या दिवशी मित्रांनो आपल्या भैरवनाथाची यात्रा येत आहे. मित्रांनो, यात्रेचं वैशिष्ट्य असं की ह्या यात्रेला येथील आदिवासी लोक किंवा येथील स्थानिक ग्रामस्थ वाट म्हणून संबोधतात. कारणही तसंच आहे. मित्रांनो, यात्रेच्या दिवशी गडावरून देवाची काठी येते. चांगली सजवलेली, मोरपिसांनी सजवलेली ही काठी पंचांच्या पारावरती पुजली जाते आणि तिथून मग आपल्या ह्या 5 पायरीजवळ येते. या ठिकाणी पुन्हा एकदा तिचं पूजन केलं जातं आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ज्यांना नवसाचे पुत्र प्राप्त होण्यासाठी नवस बोलतात स्त्रिया, ह्या स्त्रिया आपल्याला पायथ्यापासून 5 पायरीपासून ते थेट देवापर्यंत आपल्या केसांनी रस्ता झाडत जातात. हे खरं वैशिष्ट्यपूर्ण ह्या देवाचं आपल्याला एक जागृत देवस्थान म्हणता येईल. पांडवकालीन हे देवस्थान अतिशय पाहण्यास उत्कृष्ट आणि निसर्गरम्य डोंगरदऱ्यामध्ये बसलेलं आहे. हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई यांच्या मध्यवर्ती पसरले आहे ते भैरवनाथाचे अफाट कीर्ती आणि त्यात हरिश्चंद्राच्या नगरीमध्ये दंडकारण्यामध्ये ह्या भैरवनाथाचं वास्तव्य आहे. गडावरती मित्रांनो 7.5 फूट उंचीच्या घोड्यावरती भैरवनाथाची अश्वारूढ वारूवरती उड्डाण अवस्थेत देवाची मूर्ती आहे. वरती कातळ कोरीव टाके आहेत, पाण्याचेही टाके आहेत. वरती वेताळ राजा रक्षणासाठी बसलेला आहे. एकंदरीत असा परिसर भैरवगडचा आहे. सालाबादाप्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या कार्यक्रमाने या ठिकाणी आपण भैरवनाथाची यात्रा पार पाडणार आहोत. तरी ह्या यात्रेनिमित्त सर्व भाविक भक्तांना मी आदराचे आमंत्रण या ठिकाणी देऊ इच्छित आहे. त्याचबरोबर त्याच्या बाजूलाच घनचक्कर हा शिखर महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचं उंच शिखर आहे. त्यालाच लागून गवळीदेव आहे. त्याच्याच सोबतीला कात्राबाई आणि मुडा आणि रतनगडला जाणारा मार्ग आहे. म्हणून हेच एक पर्यटक ठिकाणसुद्धा आपण याकडे पाहतो. शनिवार रविवारी पर्यटकांची रेलचेल या ठिकाणी असते. मग येत आहे ना मित्रांनो भैरवगडाच्या ह्या यात्रेसाठी. जो पाहिल मूर्ती भैरवनाथाची सुखी वाट होईल त्याच्या आयुष्याची. धन्यवाद. पूर्वी या ठिकाणी केवळ धार्मिक ठिकाण म्हणून भाविकांची बहिरोबा गडावर मोठ्या प्रमाणात ये-जा असायची. मात्र अलीकडच्या काळात दुर्ग भ्रमंती करणारे पर्यटकही या उंच पर्वतरांगेकडे आकर्षित होताना दिसतात. यावेळी शिरपुंजेसारखा ऐतिहासिक दुर्ग व गवळदेव आणि घनचक्करसारखे उंच पर्वतरांगास ट्रेक करण्यासाठी वर्षभर पर्यटकांची या ठिकाणी ये-जा सुरू असते. या माध्यमातून स्थानिक तरुणांनाही आज मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. वृत्तसंकलन युवराज हंगेकर, संचालक सुराज्य मराठी.